नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे वाक्य ज्यावेळेस सगळ्यांच्या म्हणजे आपल्या लक्षात येतं त्यावेळेस एखादा व्यक्ती जर खचला असेल तर ह्या वाक्याने परत एकदा बळ येतं. परत नव्याने उभं राहून माणूस अजून वेगवेगळ्या गोष्टींना, अजून वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊन मग सुरुवात करतं. तर मग अशाच प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की एखादा व्यक्ती म्हणा किंवा आपण कोणी पण म्हणा की स्वामींच्या सगळ्या सेवा करून थकलो आहोत, तरी पण आपली पाहिजे ते इच्छा पूर्ण होत नाही, किंवा आपल्या घरात एखाद्याला आजारपण असेल किंवा मानसिक त्रास सतत होत असेल किंवा आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, ह्या सगळ्या सेवा करून पण ह्या अडचणी दूर होत नाहीत. तर त्यासाठी एक सेवा तुम्ही करू शकता. तर ती कोणती सेवा आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे की संकल्प म्हणजे अनुष्ठान करायचं आहे. अनुष्ठान संकल्प आपण जर पारायण वगैरे करत असेल तर त्यावेळेस संकल्प करतात. आणि अनुष्ठान कधी करायचं असतो, ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणणार असतो अनुष्ठान करून, किंवा 11 दिवस किंवा 21 दिवस एवढ्या दिवसाचं. तर त्याचप्रमाणे काय करायचं आहे, तुम्हाला 11 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे. अनुष्ठान फक्त पहिल्याच दिवशी करायचं आहे, दररोज अनुष्ठान करायची आवश्यकता नाही. तर अनुष्ठान काय करायचं आहे की जर तुमच्या घरी एखादी व्यक्ती आजारी आहे आणि आजार पण बरेच दवाखाने करून पण बरं होत नसेल, तर त्या व्यक्तीसाठी खास तुम्ही तारक मंत्र पाणी बनवू शकता. त्यासाठी जर करायचं असेल तर, किंवा तुमच्या घरात सतत मानसिक त्रास होत असेल, भरपूर पैसा आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत, पाहिजे त्या गोष्टी मिळतात, पण मानसिक त्रास होतो, चिडचिड होती, तर ह्या गोष्टी दूर करायच्या असतील तर तुम्हाला मग तारक मंत्राची सेवा करायला लागेल. तर मग जर तुमच्या घरावर एखाद्याचं कर्ज आहे की ते कर्ज दूर होत नाही, ते अडचण दूर होत नाही, तुम्ही भरपूर पैसे कमवता पण ते कर्ज दूर होण्यास मदतच होत नाही, पाहिजे तेवढी मदत होत नाही, तर मग काही गोष्टी अशा असतात की सेवा करून पण फळ मिळत नाही, तर तुम्ही तारक मंत्र करून एकदा बघा, तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते दूर होतील. तर मग कशा प्रकारे करायचं आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे. तारक मंत्र तुम्हाला दररोज 11 वेळा म्हणायचं आहे. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, पण दररोज 11 वेळा. तर जर काही महिलांना शक्य होत नाही, काही महिला ऑफिसमध्ये जातात बाहेर, काही पुरुषांना किंवा काही दादांना पण शक्य होत नसेल सकाळची सेवा करणं, तर मग तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर पण करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल त्यावेळेस तुम्ही देवापुढे बसायचं आहे आणि एक दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावर हात ठेवून मग तारक मंत्र म्हणायचं आहे. आता तारक मंत्र सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी गुगलवर, यूट्यूबवर सर्च केलं तर तारक मंत्र कसा आहे ते माहिती होईल. सुरुवातीला जे नवीन तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतात त्यांना अवघड जाईल, कारण तारक मंत्र वाटतं तेवढं सोपं नाही. सगळ्यांना पाठ होईल पटकन असं नाही. पण जेवढं तुम्ही दररोज किती जास्त म्हणता हे ते तुमच्यावर अवलंबून आहे. जेवढं दररोज जास्त म्हणता, ऐकता तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता, पण मोबाईलवर लावल्यामुळे जास्त वेळ जातो. त्यामुळे तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही एक प्रिंट काढू शकता आणि ते प्रिंट मग दररोज तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही हातापुढे धरून ती प्रिंट मग तारक मंत्र म्हणू शकता. तर मग तारक मंत्र म्हणताना काय करायचं आहे, ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि सलग 11 वेळा म्हणजे 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र पूर्ण होईपर्यंत जागेवरून उठायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. त्याच वेळेस मग तुम्ही तारक मंत्र असेल तर असं करू नका की एक तारक मंत्र म्हणताय आणि कोणीतरी बोलते, तुम्ही मग बाहेर जाताय, मग परत 2-3 वेळा म्हणताय, परत मग मध्येच कोणाला तरी बोलताय. यामुळे मग काय होतं, तुम्ही जे सेवा करता तर तुमचं लक्ष विचलित होतं, दुर्लक्ष होतं सेवेकडे. ज्यावेळेस आपण हे अनुष्ठान करून 11 वेळा म्हणा किंवा अजून 21 वेळा म्हणा, बरेच जण ज्यांना जेवढ्या वेळा शक्य होतं तेवढ्या वेळा म्हणू शकतात. तर हे जे आपण
11 वेळा 21 वेळा म्हणतो. आपलं मन विचलित होऊ नये, दुर्लक्ष होऊ नये सेवेकडे. त्यामुळे आपल्याला सलग 11 वेळा म्हणायचं असतं. तर मग काय होतं, मग ग्लासावर हात ठेवून पूर्ण 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मग तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे पाणी आहे आहे अगरबत्ती वगैरे लावलेली, त्या अगरबत्तीची विभूती पडली असते खाली. थोडीशी विभूती त्या पाण्यात टाकायची आहे आणि मग ते पाणी थोडंसं घरात शिंपडायचं आहे. तर कशामुळं घरात जर मानसिक तणाव असेल, घरातील बरेच व्यक्ती चिडचिड करत असतील, तर त्या व्यक्तींचा चिडचिडेपणा दूर होतो. त्यामुळं मग घरात पण नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर निघून जाण्यास मदत होते. त्यामुळं मग ते पाणी सगळ्या घरात थोडं थोडं शिंपडायचं आहे. आणि मग जर तुम्ही खास एखाद्या व्यक्तीसाठी करत असाल, एखाद्या व्यक्तीसाठी, तर मग तुम्ही ते पाणी त्या व्यक्तीलाच प्यायला द्यायचं आहे. जर तुम्ही घरात सगळ्यांसाठीच करत असाल, तर मग ते पाणी तुम्ही घरात सगळ्यांनीच प्यायचं आहे. मग ते पाणी सगळ्यांनी पिल्यानंतर तुम्ही ह्या सेवा सलग 11 दिवस करून बघा. याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला भेटेल. कारण तारक मंत्र म्हणजे याचा अर्थच असा आहे, की जे स्वामी आपल्याला तारणार आहेत, म्हणजे आपल्या अडचणी दूर करणार आहेत, आपले दुःख दूर करणार आहेत, त्यालाच तारक मंत्र म्हणतात. त्यामुळे ह्या तारक मंत्राची सेवा तुम्ही करून बघा. याचा फरक तुम्हाला लवकर जाणवेल. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून वेगवेगळ्या व्हिडिओंची, स्वामींबद्दलच्या व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती भेटेल. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. तर परत नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.